नमस्कार, आपण आलेलो आहोत PPMAच्या फ्री टॉससाठी आणि आपल्यासोबत सगळी इथं फ्री टॉससाठी सगळं वर्कआउट चालू आहे. तिकडं टॅगिंग चालू आहे. तुमचं नाव काय महेश परांडे, आणि लॉफ्टचं नाव? मामाबाचे लॉफ्ट. आणि आत्ता फ्री टॉसला किती पक्षी सोडलेत? 85. आणि हा नाद कशासाठी, म्हणजे यातून आपल्याला काय मिळते? काय मिळत तर काय नाही, एक हाऊस म्हणून. हाऊस म्हणून. आणि या वर्षीचं असं वेगळं काय ध्येय फक्त एकच की 700 किलोमीटर आणि 1000 किलोमीटरला काहीतरी रेकॉर्ड करण्यासाठी. वेगळं असं काहीतरी रेकॉर्ड, नवीन रेकॉर्ड वेगळं. हा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं नाव काय? पियुष चौगुले, आणि लॉफ्टचं नाव? PC लॉफ्ट. आणि आता फ्री टॉसला किती पक्षी 31 पक्षी आणलेत. या वर्षीचं ध्येय काय? 750 किलोमीटर. आणि या खेळातून काय मिळते? काय आनंद भेटतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं नाव काय? जुबेर, आणि लॉफ्टचं नाव? कॅटी लॉफ्ट. आणि किती पक्षी आता फ्री टॉसला टॅग केलेत? आणि कॅटी सलीम भाईचं आणि तुमचं एकच सेम आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जावेद भाई, कल का क्या शेड्यूल है? कल हमारे क्लब का फ्री टॉस है हाँ, और 140 किलोमीटर 150 के अप्रॉक्स हो जाएगा. और 18 फैंसियर पार्टिसिपेट कर रहे हैं. हाँ, मैक्सिमम बर्ड अभी काउंट किया है, काउंटिंग चालू है, तो कुछ 1100 बर्ड होगा. 1050 का तो एंट्री है, पर 1100 के आसपास बर्ड रिलीज होगा कल. और खेल में कुछ नया कंसेप्ट है क्या अपने क्लब का ये साल? अभी तो फ्री टॉस है, बट इस साल हमने कुछ चेंजेस किए हैं. हाँ. यंग डर भी ओपन डर भी साथ में रिलीज करेंगे. हाँ. और यंग बर्ड और ओपन बर्ड साथ में रिलीज करेंगे. अभी डर भी कितने रहेंगे उसमें? डर भी 18 फैंसियर है, तो एक फैंसियर के 2 यंग 2 ओल्ड 4 बर्ड होंगे. 4 वर्ग. और यंग और ओल्ड के कितने रहेंगे? यंग कैटेगरी में 10 बर्ड अलाउड करेंगे, और ओपन कैटेगरी में 10 बर्ड अलाउड करने वाले हैं. लेकिन इसके पीछे का रीज़न क्या है फिर? बर्ड क्वांटिटी उतना लिमिट रहता है, तो कैसा कंपटीशन सबका इक्वल होता है कि ज़्यादा बर्ड रहने से क्या होता है, अगर एक फैंसियर के पास ज़्यादा बर्ड है और किसी के पास बर्ड कम है, तो कंपटीशन में इक्वल होता नहीं है वो. तो उसके लिए कैसा बर्ड का लिमिट कम रखा है ना, तो हर फैंसियर का बर्ड 10-10 रहेगा, तो बैलेंस चलेगा रिजल्ट तक. एक साथ जब दोनों बर्ड छोड़ रहे, यंग बर्ड ओल्ड बर्ड, तो उसका बेनिफिट क्या रहेगा? उसका बेनिफिट ऐसा है कि हमने सोचा इस साल यंग बर्ड और ओल्ड बर्ड साथ में छोड़ने से ऐसा लग रहा है कि लॉस रेशो कम होने के चांसेस थोड़े लग रहे हैं. कम होगा? हाँ, क्योंकि एक्सपीरियंस बर्ड और यंग बर्ड दोनों मिलके आएंगे, तो लॉस रेशो थोड़ा कम हो सकता है. अभी अपना फिर 200 किलोमीटर का कब है, और शेड्यूल कैसा है आगे का? मतलब अभी तो देखो, अभी कैसा है, अभी ये फ्री टॉस तो हमने 8 जनवरी का कर दिया है, जैसे कल रिलीज होगा बर्ड ये. और उसके बाद जो नेक्स्ट रेस जाएगा 220 का, वो अपना 18 जनवरी से चालू होगा. और रैपिडली हाँ, उसके बाद नेक्स्ट हर संडे अपना रेस कंटिन्यू 200, चलेगा. 300, 400, 210, 310, 1000. हाँ, वैसा पूरा 1000 तक अपना शेड्यूल है इस साल का. और ये साल अपना जो सब शेड्यूल है, कितने बोल रहे हैं आप? 18 फैंसियर्स 18 खेल फैंसियर रहे हैं. पार्टिसिपेट और कर नए फैंसियर्स भी इसमें है? इसमें नए पुराने फैंसियर भी है, कुछ आए हुए, वो भी खेलने वाले हैं. और आपके खुद के कितने वर्ड से? मेरे अभी तो मैंने 90 बार टैग किया हूँ. और देखते हैं अभी कल. क्या शेड्यूल लग रहा है, कितने किलोमीटर तक इस साल सोच रहे हैं? वो तो अभी जैसा आएंगे हम खेलेंगे. स्पोर्ट्स के मज़े लेने के, ज़्यादा लोड नहीं लेने का. जैसा कबूतर आएंगे वैसा खेलते जाने का. आता आपलं शेड्यूल सांगा, फ्री टॉस किती किलोमीटर पुढचा असेल? आता बघा, आपला हा PPMAचा क्लब आहे. तसं सुरुवात 2012 पासून हे सगळे पुणेकरी रेस खेळतात आहे. आणि आपल्यापासून सुरुवातीला फक्त रेस व्हायचे आपले 400-500, पण आता लोकांनी एवढे छान छान कबूतर आणले आहेत, एवढे छान पक्षी आहे की 1000 किलोमीटरपर्यंत पुन्हा आपला टच झाला आहे. आता ह्या वर्षी आमचा शेड्यूल असा आहे की हा पहिला फ्री टॉस आहे आज, जो 130 किलोमीटरचा आहे. आणि प्रत्येक फॅन्सरनी 70, 80, कुणी 100, 150 असे पक्षी आणलेले आहेत. तर एकूण पक्षी 1050 ते 1100 पक्षी होतात ते. तर हा फ्री टॉस आपला होणार आहे 130चा. त्याच्यानंतर 220ची रेस आहे, 320ची, 420ची, असं टप्प्याटप्प्याने वाढत 1000 किलोमीटरपर्यंत आपला क्लब रेस पूर्ण करायचं हे करताय. आता तुमचं नाव काय आणि तुमचं लॉफ्टचं नाव काय? माझं नाव शैलेंद्र जाधव, माझं लॉफ्टचं नाव? DJ लॉफ्ट आहे. DJ लॉफ्ट. आणि तुम्ही आता किती पक्षी आणलेले? मी आता 55 पक्षी 55 पक्षी आणले. तुम्हाला उद्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव श्रीकांत भोसले. आणि लॉफ्टचं नाव? लॉफ्टचं नाव विक्टरी लॉफ्ट. विक्टरी लॉफ्ट. आणि आता टॅगिंगसाठी किती पक्षी आणलेली? टॅगिंगसाठी मी 60 पक्षी आणलेले. आणि एक प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारावासा वाटेल
की कारण माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी इम्पोर्ट पक्षी आहे तुमच्याकडं. तर आता तुम्ही त्यांचं टॉसिंग ट्रेनिंग तर केलेलंच आहे. तर मग आपण जो फॉरेनमध्ये स्पीड बघतो तर त्या पद्धतीत काय जाणवतंय का आपल्या वेदरमध्ये? आपल्या वेदरमध्ये पक्षी त्याच स्पीडनी यायलाच पाहिजे ना आता. आणि बऱ्यापैकी पक्षी चांगला स्पीडला आलेला आहे टॉसिंगला ट्रेनिंगला. म्हणजे अपेक्षित स्पीड आपल्या वेदरला मिळू शकतो मिळू इम्पोर्टचा. शकतो. म्हणजे जो डाऊट असतो सगळ्यांना की इम्पोर्ट पक्षी आपल्या वातावरणात काम करत नाही, तर आता तुमच्याकडे कसं बऱ्यापैकी त्या पद्धतीचे पक्षी हो. आहेत. तर तुम्ही जे आता अपेक्षित ट्रेनिंग केले त्यांना इंडिव्हिज्युअल तुमचं, तर ते तुम्हाला वाटतंय का की त्या स्पीडमध्ये पक्षी आपल्या इथं येतो आता आपल्या कसं आहे, वेदरला? आता ते सगळं क्लायमेटवर आहे, वातावरणावर आहे. दुसरी गोष्ट त्यांचे आईबाप इम्पोर्ट आहेत, पण त्यांचा जन्म आता इंडियातलाच आहे. त्या ह्याच क्लायमेटला ते जन्म झालेले आहेत त्यांचे, म्हणजे हे केलेले आहेत. पण इम्पोर्टमध्ये म्हणजे ते पक्षी आपल्या इकडं स्टेबल होतात आहे का? स्टेबल होतात ना, का ना स्टेबल होत? इम्युनिटी वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही? काय नाही प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही त्यांना आपल्यासारखे व्यवस्थित ठेवलं, आहे. व्यवस्थित त्यांचं गोळ्या औषधं व्यवस्थित खाणेपाणी असले तर काय नाही प्रॉब्लेम देत. म्हणजे ठीक आहे, ओके. आपल्याकडे काहीच आपण problem कॅरी नाही. फॉरवर्ड होऊ शकतो त्या खेळासाठी. हां तर त्या खेळासाठी आपण विचार करू शकतो. करू शकतो पक्षी त्या आपल्याकडं आता इन फ्युचर आपल्याला ते रिझल्ट कळतीलच स्पीडनुसार. पण जेवढं तुम्ही ट्रेनिंग दिले त्यानुसार ते आहेत, आहेत. त्या प्रकारचे आहेत. धन्यवाद. आता आपल्यासोबत आहेत सिद्धिविनायक लॉफ्ट. तुमचं नाव सांगा हर्षद आणि तुमच्या लॉफ्टचं नाव, सिद्धिविनायक लॉफ्ट. आणि आत्ता किती पक्षी आणले? 53. किती? 53. 53. आणि हा खेळ कशासाठी, हा नाद कशासाठी? आनंदासाठी. आणि तुम्ही आता काय करता? जॉब. नोकरी. आणि मग नोकरी करून हा आपल्याला एक आनंद म्हणून हा शौक करताय. हो. आणि तुमचा जो रेसिंगचा बॅकग्राऊंड आहे तर त्यामध्ये स्पीड तुमच्या पक्षांमध्ये बऱ्याचदा स्पीड दिसून येतो. तर मग असं असतं का की फक्त शॉर्टला वेगळे पक्षी असतात, मिडला वेगळे, लॉंगला वेगळे, की एखादा पक्षी शॉर्ट टू मिड किंवा शॉर्ट टू पुढं पण येऊ शकतो का जोरात? हो, येऊ शकतो ना. येऊ शकतो. तसं झालेलं आहे. झाले. म्हणजे आपण जे म्हणतो दरवेळेस की शॉर्टला वेगळा पक्षी असतो, मिडला असं काही नसतं. ते त्याच्या ब्लड लाईन्स, जेनेटिक्स त्यानुसार आणि वातावरणाच्या ह्याच्यानुसार पक्षी स्पीड करतो. बरोबर ना? हो. धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव निलेश खोडवे. आणि लॉफ्टचं नाव? लॉफ्टचं नाव NK लॉफ्ट. NK लॉफ्ट. आणि आता किती पक्षी आणलेत? आत्ता 63 पक्षी आणले. आणि कसं वाटतंय म्हणजे PPMA मध्ये आज तुम्ही खेळताय, काय अनुभव तुमचा या क्लब अनुभव संदर्भात? चांगलाच आहे. हां रिअल खेळ होतो. हां खेळा हां प्रामाणिक खेळ होतो. हां एकदम असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. हां जे माणूस इथनं पक्षी टॅग करून निवांतपणे घरी जाऊन झोपू शकतो. अच्छा. म्हणजे एक ट्रस्ट म्हणतो किंवा आपण एक विश्वास म्हणतो त्या पद्धतीचा तो फॅक्टर. विश्वास. आणि म्हणजे विश्वास घे म्हणलं तर 100% विश्वास माझा क्लबवरती आहे. आणि यावर्षी काय वाटते? यावर्षी क्लबचं रेकॉर्ड खूप मोठं होईल असा अंदाज आहे. आणि तुमची कारण की वैयक्तिक तयारी सगळ्यांकडे- काय आहे यावर्षी? हां? तुमची वैयक्तिक तयारी त्याच्याविषयी काय? माझी वैयक्तिक तयारी तर खूप छान आहे. हां. किती किलोमीटरपर्यंत? माझं स्वप्न आहे 1000 किलोमीटरपर्यंतचं. 1000 किलोमीटरपर्यंत यावर्षी रेस सक्सेस करणार. 1000ची तयारी यावर्षी तुम्ही हो. केलेली हो. आहे. त्या पद्धतीत तुमचं जे काय असेल ते मेहनत चालूच आहे. हो. तुम्हाला उद्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय आहे रिअल इस्टेट एजन्सीचा. आणि मग त्यातनं वेळ मिळतो का पक्ष्यांसाठी? वेळ मिळतो असं नाही, वेळ काढावा लागतो. काढावा लागतो. आणि त्यामुळे ह्या वर्षी माझं शेवट आहे. 2 वर्ष ब्रेक घेऊन हां. परत पुन्हा नव्याने परत खेळ चालू करेन. मग या नादात काय मिळतं? नादात आनंद मिळतो. आनंद मिळतो. दारू गुटखा खाण्यापेक्षा तर चांगला नाद हां. म्हणावा लागेल हा. अच्छा. म्हणजे या नादात एक आनंद पण मिळतो आणि एक हो. रिलॅक्स ऊर्जा पण होतो माणूस आपल्याला थोडासा. प्राप्त तुमचा व्यवसाय काय? कंस्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन. आणि मग कन्स्ट्रक्शन आणि याच्यामध्ये कसा म्हणजे वेळ भेटतो का तेवढा? वेळ भेटत नाही, पण जो छंद जो पसला आहे त्यासाठी वेळ काढावाच लागतो. आणि या नादातनं म्हणजे असं काय मिळतं? या नादातनं काय म्हणजे बाकीचं काही नाद नाही आहेत आपल्याला, दुसरे काही छंद नाही आहेत. एकच छंद आहे आनंद. हां
या नादात मेन जे बऱ्याच जणांना विचारतो तर एक आनंद मिळतोय. आनंद बऱ्याच मिळतो आणि जणांचं दुसरी common गोष्ट होतं. तसं एक बघायला गेलं तर आपल्याला त्या ह्याच्यातनं पैसे पण मिळू शकतात हा. ते एक अर्निंगचं पण साधन आहे तसं म्हणायला गेलं तर. अच्छा, योग्य पद्धतीने केलं तर ते अर्निंग पैसे पण पण मिळू आणि शकतात. छंद पण Earning पण आणि होऊ शकते. हे पण होऊ शकतं. हा नाद कशासाठी? कारण आज तुम्ही इतके ज्येष्ठ आहात. हा नाद एकतर आपल्याला मनापासून आनंद भेटतो. आनंद त्याच्यासाठी हा म्हणजे नाद नाही म्हणता येईल, हा शौक आहे. शौक आहे. आणि म्हणजे किती वर्ष आली तुम्ही कबूतर पाळताय? आता तसं तर कबूतर पाळणं म्हणलं तर मी वयाच्या 8 वर्षापासून कबूतर पाळतोय. म्हणजे खूप वर्ष. आणि आता तुमचा अंदाजे वय काय? पाळतो. आता किती वय तुमचं? आता माझं वय आहे 57. म्हणजे बरेच जवळपास 50 वर्ष आली तुम्ही हा कबूतरचा शौक. छंद पाळताय. आणि तुमचा व्यवसाय काय? माझा व्यवसाय रिअल इस्टेट आहे आणि माझं कपड्याचं दुकान आहे. हो का? पुढील खेळासाठी तुम्हाला शुभेच्छा. मला आता बघा हे आमचे सभासद थांबलेले, यावर्षी नवीन आमच्या क्लबमध्ये आलेले गणेश भाऊ, हे संदीप तांबे यांची आमची बऱ्याच वर्षापासून ओळख आहे. ते बी आमच्या क्लबमध्ये बऱ्याच वर्षापासून आहे. शशी बालवडकर यांना तर अख्खं पूर्ण ओळखतो, कारण हे 2-3 वेळाच कंटिन्यू चॅम्पियन झालेले आहे. Hat-trick आणि महत्त्व म्हणजे मला सांगायचं विशेष वाटतं की हे आमचे आफाफ भाई म्हणजे मागच्या वर्षीच एंट्री केली त्यांनी. त्यांच्याकडे फक्त 6 पक्षी आहे, 8 पक्षी, तरी बी ते म्हणजे खेळण्याची जिद्द ठेवतात. मी त्यांना सांगितलं बी की यावर्षी तुम्ही नका खेळू, पुढच्या वर्षी अजून पक्षी जमा करून हे करा. पण त्यांची जिद्द एवढी आहे की ते यावर्षी 8 पक्षी घेऊन खेळतात. आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्यातर्फे एक सल्यूट देतो त्यांना. आणि मला जरा पुढं काम आहे म्हणून बाकी हे लोक बोलतील. तुमचं नाव काय? माझं नाव आफाक शिकिलकर. आणि हा शौक कशासाठी? हां हा शौक कशासाठी? हे आपलं मजासाठी आपण करतो, हां. बाकी काही उद्देश नाही दुसरा आपला. आणि आता किती पक्षी टॅग केले तुम्ही? मी आता 8 पक्षी सोडले. 8 पक्षी टॅग केलेत. आणि तुमच्या लॉफ्टचं नाव? माझं लॉफ्टचं नाव SK लॉफ्ट. SK लॉफ्ट. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आता आपल्यासोबत आहेत शशिकांत बालवडकर. तुमच्या लॉफ्टचं नाव काय? करण लॉफ्ट. करण लॉफ्ट. आणि किती वर्षापासून कबुतरांचा छंद आहे तुम्हाला? आता 22-25 वर्ष झाले आता. आणि आता आपण सगळे टॅगिंगला जमलेलो आहेत. तुमचा एक PPM विषय अनुभव काय? आधीपासून इथंच खेळतोय. हां चांगले लोक आहे सगळे. हां. आणि उद्यासाठी किती पक्षी टॅग केलेत? मी 169 पक्षी सोडलेत. 169. आणि यावर्षीचं असं एक विशेष ध्येय काय तुमचं, की दरवर्षी आपण प्रत्येक जण ध्येय ठरवून खेळात उतरत असतो, तर तसं काय ध्येय? 700 किलोमीटरला वन डेमध्ये जास्त पक्षी बसवायचे. हे आमच्या भावाचं एक रेकॉर्ड आहे 700 किलोमीटरला 27 पक्ष्यांचं. ते मोडण्याच्या उद्दिष्टाने आता मी पण पक्षी म्हणजे 700 मला पण तसे उतरवायचे. आणि दुसरं म्हणजे 1000 किलोमीटरला यंग बर्ड सेकंड डे, त्याच्या आधी आपला कसा पक्षी बसन हे एवढंच ध्येय, बाकी काही नाही. धन्यवाद. तुमचं नाव काय सर? संदीप तांबे. आणि लॉफ्टचं नाव? संदीप तांबे लॉफ्ट. सेम लॉफ्ट, नाव सेम आहे. आणि यावर्षी तुम्ही पार्टिसिपेट करताय खेळामध्ये. हो. तर हा छंद कशासाठी? फक्त आनंदासाठी. आनंदासाठी. आणि व्यवसाय काय तुमचा? लेबर कॉन्ट्रॅक्टचे. अच्छा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हो. तुमचं नाव काय? गणेश आल्लट. आणि लॉफ्टचं नाव? गणेश आल्लट लॉफ्ट. आणि हा छंद कशासाठी? हा छंद म्हणजे एन्जॉयसाठी. हां. आणि पुढच्या म्हणजे आपल्यापासून दुसरे लोक काहीतरी शिकतील नाही का, हां. की म्हणजे नवीन फॅन्सियर तयार होतील नाही का, ह्यासाठी. नवीन फॅन्सियरसाठी काय सल्ला द्याल? नवीन फॅन्सियरसाठी तुम्ही क्वालिटी पक्षी घ्या आणि क्वांटिटी घेऊ नका, क्वालिटी घ्या, क्वालिटी पक्षी घ्या.
आणि मी एकच सल्ला देईन, पार्टनर कोणाला घेऊ नका, करायचे स्वतःच्या जीवावर करा, अच्छा. पार्टनर कोणालाच घेऊ नका. पण याचं ह्या स्टेटमेंटचा मागचा अनुभव काय? अनुभव म्हणजे खूप मोठा अनुभव आहे, माहिती नाही का, खूप मोठं आहे, म्हणजे सांगायला म्हणजे वेळ पुरणार नाही एवढं मोठं आहे. इन शॉर्ट की जो काय छंद करायचा आहे, जो काय नाद करायचा तो आपण आपल्या आपल्या जीवावर, आपण आपल्या ह्याच्यावर नाही का, हिमतीवर करायचा. अच्छा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या कबूतरबाजी पिजन लव चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत PPMAच्या फ्रीटॉसच्या टॅगिंगसाठी आणि आपण आता पाहू शकतो ही सगळी रेसिंग हॉमर्स कबूतर आहेत, थोडक्यात रेसर कबूतर असंही त्याला म्हटलं जातं. तर त्यांची आता फ्रीटॉस कन्सेप्ट आहे. आता बघा इथं टॅग शीट असतं, हे टॅगिंग मशीन असतं आणि त्याच्यामध्ये आता जे काही खेळाडू असतात ते सगळे त्यांचे पक्षी घेऊन इथं आलेले असतात आणि त्या पक्ष्याच्या पायात जो रिंग नंबर असतो तर त्याची सर्व हिस्ट्री जी असते ती इथं मेन्शन केली जाते की जेणेकरून त्याचं पुढचं जे काही त्याचे रिझल्ट्स असतील ते त्यानुसार आपल्याला पुढं कळत असतात आणि त्याचं एक डाटा शीट देखील तयार असते. ते बघा तिथं लिहिण्याचं काम चालू होतं. हे टॅग आहे, तिकडं पलीकडं ते क्लॉक आहे आणि हे PPMAचे सगळे सभासद आहे. प्रत्येक पक्षाला एक वेगळा टॅग लावला जातो आणि त्याच्यावरती एक सिरियल नंबर असतो. त्या नंबरनुसार ठरतं की त्याचा अरायवल काय आहे आणि हे सगळं व्हॅलोसिटीनुसार ठरतं, कारण ज्या पक्षाची व्हॅलोसिटी सगळ्यात जास्त असते तो पक्षी या खेळात विजेता ठरत असतो. व्हॅलोसिटी म्हणजे कुठल्याही अंतरावरून घरी येताना त्यांना जो काही वेळ लागतो तो म्हणजे व्हॅलोसिटी. अंतर आणि त्याला लागलेला हा वेळ याचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हॅलोसिटी असते आणि ती प्रत्येकाच्या अंतरावाईज किंवा लागणाऱ्या वेळेवाईज वेगवेगळी असते. त्यामुळं ज्याची व्हॅलोसिटी सगळ्यात जास्त तो या खेळात विजेता ठरत असतो. आणि हे बघा, हे रेड चेकर आहे, लाल बाबरा असं देखील त्याला म्हटलं जातं आणि हा चेकर त्याला बाबरा असं पण म्हटलं जातं आणि पाईड, ब्लू पाईड, निळा चेडा आपण त्याला म्हणतो किंवा ब्लू पाईड, वेगवेगळ्या कलरमध्ये रेसिंग हॉमर असतात आणि कलर कन्सेप्टचा आणि त्यांच्या क्वालिटीचा फारसा काही संबंध नसतो, कारण रेसिंग हॉमरमध्ये देखील वेगवेगळे कलर चांगल्या खेळामध्ये विजेते झालेले आहेत. त्यामुळं कलरपेक्षा पक्षाची क्वालिटी, फॅन्सियर्सचं मेहनत आणि त्यांनी केलेले वर्षभर कष्ट, त्याचं ज्ञान, या सगळ्या गोष्टींवरतीच या खेळामधलं यश ठरलेलं असतं. बघा त्या सगळ्या पलीकडचे जे केजेस आहेत त्या केजेसमध्ये ते सगळे पक्षी नंतरनं टॅग होतात आणि ते एका गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट होतात आणि पुढं एक विशिष्ट ठरलेल्या रिलीज पॉईंटनुसार त्यांचा खेळ चालू होतो. सर्वांना शुभेच्छा. संध्याकाळी टॅगिंग झाल्यानंतर ना त्यांचे जे स्पॉट्स ठरलेले असतात ते आता ही 130 किलोमीटरच्या स्पॉटवरती त्यांची गाडी आता आलेली पहा आणि धूळ उडू नये म्हणून एक खाली प्लास्टिकचं कवर देखील अंतरलेलं आहे आणि सगळे पिंजरे असे एका लाईनीमध्ये उभे केलेत. आता सकाळचे 8:39 झालेले. 8 तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि हे बघा कसे सगळे एका लाईनीमध्ये सगळे पिंजरे ठेवलेले आहेत आणि थोड्या वेळाने त्यांचा जसा तो टाईम सेट होईल तर ते सोडायला सुरुवात होतील. त्यांचा तो लिबरेशन म्हणतात, त्याला रिलीज म्हणतात. तर आता हे सगळे पिंजरे एक 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 करत असे सोडले जातात आणि सगळे पक्षी या पिंजऱ्यातनं बाहेर जातात. खरं सांगायचं झालं तर हे जे आहेत हे सगळे पक्षी इतके हुशार असतात की सूर्याची किरणं आणि वाऱ्याचा प्रवाह या दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून ही कबूतरं त्यांच्या घरी आरामशीर पोचतात आणि देशात, राज्यात किंवा विदेशात देखील हा खेळ खूप चांगल्या पद्धतीत खेळला जातो आणि ते आपण त्याचे जे रेकॉर्ड्स असतात ते सगळे यूट्यूब म्हणा, गुगल म्हणा, फेसबुक म्हणा, या सगळ्यांवरती आपल्याला ते पाहायला मिळतात. बघा आता या पक्ष्यांचं सगळं लिबरेशन झालेलं आहे आणि यांची होमिंग कॅपॅसिटी म्हणजे जी मेमरी असते, आपल्याला कुठं जायचं असेल तर आपण जसं
गुगल मॅपवरती ॲड्रेस टाकतो, लोकेशन टाकतो आणि मॅपनुसार जातो, तसं हे पक्षी इतके हुशार असतात की यांना कुठल्याही प्रकारच्या ॲपची गरज नसते आणि ह्यांचं जे होमिंग असतं हे इतकं उत्कृष्ट असतं की ते सहजच शेकडो हजारो किलोमीटरवरनं देखील त्याच्या मूळ घरी पुन्हा परत येतात. त्यामुळंच रसिंग होमर्स किंवा होमर्स असं या कबुतरांना म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी दूरवरती संदेश पोचवण्यासाठी या कबुतरांचा वापर केला जायचा, कारण त्यांची जी होमिंग कॅपॅसिटी ही खरंच खूप श्रेष्ठ आहे. आणि त्याच खेळाचा हा एक टॉप व्ह्यू व्हिडिओ काढला होता. तो अगदी उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा तो व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे. आणि हा खेळ खऱ्या अर्थानं आनंद देणारा असतो, कारण आपल्या आयुष्यभरामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो, कामं करत असतो, व्यवसाय करत असतो, पण त्यातनं कुठनं तरी मन रिलॅक्स व्हावं, आनंद मिळावा यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे छंद जोपासत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, जेणेकरून आपलं माइंड रिलॅक्स होत असतं आणि त्यातनं एक आनंद मिळत असतो. तर असंच निखळ आनंद आणि त्यातनं मन रिलॅक्स करण्यासाठी असणारी ही कबुतरं आणि या कबुतरांकडं हे असलेलं सामर्थ्य कायमच कौतुकास्पद